नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न दिसत असेल. प्रश्न काय म्हणतो बघा, 12 पेनांची खरेदी किंमत 8 पेनांच्या विक्री किमती एवढी आहे, तर प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे शेकडा नफा आपल्याला विचारलाय. एकदम सिंपल असतं. त्याच्या आधी मित्रांनो हे दोन शॉर्ट फॉर्म बघा आपल्याला गणितात वापरायचे. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत म्हणजेच सीपी, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत म्हणजेच एसपी. चला आता गणित काय म्हणते त्यातच लिहून घेऊया. काय 12 पेनांची खरेदी किंमत कुणाच्या बरोबर आहे मित्रांनो? 8 पेनांच्या विक्री किमती बरोबर. 8 पेनांच्या विक्री किमती बरोबर आहे. तर ते काय म्हणते आपल्याला? शेकडा नफा काढा म्हणते. सिंपल आहे मित्रांनो. बघा आता काय, आता आपण पहिल्यांदा काटाकाटीवर असेल तर काटाकाटी करून घ्या. 4 त्रिक 12, 4 दुने 8 लिहून घ्या. 3 सीपी आणि बरोबर 2 एसपी. मित्रांनो आता काय बघा, आपण नेहमी प्रॉफिट कुणाच्या ह्याच्यावर काढतो? सीपी वर काढतो. म्हणून काय करायचं? छेदस्थानी सीपी ठेवायची. बरोबर. बघा आता इथं एसपी आहे, एसपीला एसपी ठेवलं. आता सीपी इकडे गुणाकारात आहे 3 सोबत, इकडे जाऊन भागाकारात जाणार. हे सीपी झालं. पुन्हा मित्रांनो आता इथं 3 जशाच तसं आहे, 3 इथंच राहणार. इकडले 2 गुणाकारात आहेत, इकडे येऊन भागाकार होणार. मित्रांनो आता बघा, सीपी आली 2 युनिट, एसपी आली 3 युनिट. बरोबर. त्यांची व्हॅल्यू काही का असणार, आपल्याला युनिटवरच उत्तर येतं. काय सीपी आली 2 युनिट, एसपी आली 3 युनिट. म्हणजे बघा आता नफा झाला का नाही बघा. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. कितीने जास्त आहे? 2 पेक्षा 1 ने जास्त आहे. म्हणजे 1 लिहायचं. त्याच्या खाली आपण नेहमी तोटा नफा नेहमी खरेदी किमतीवर काढतो. आपली खरेदी किंमत आहे 2 आणि टक्क्यात काढायचे म्हणून आपल्याला गुणिले 100 करावं लागेल. बे 1 बे, बे 5 10, शून्याला 0. म्हणजे आपला प्रॉफिट पर्सेंटेज किती येईल? 50%. धन्यवाद.